मराठी हिंदी वादावर राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। अशी वृत्ती दीर्घकाळात राज्याचं नुकसान करू शकते असं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी म्हटलंय। भाषेवरून द्वेष पसरवला तर गुंतवणूक करण्यासाठी कोण येईल असा सवालही राज्यपालांनी उपस्थित केलाय। भाषिक द्वेष पसरवण्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे असं आवाहन देखील राज्यपाल राधाकृष्णन यांनी जनतेला केलंय। If you come and beat me, can I speak in Marathi immediately? Is it possible? Why I am telling this? If we spread this type of hatred, then which investor will come? No investor will come. No industry will come. In the long run, we are doing harm to the Maharashtra. That we have to take it to our people. We should not do something for a petty political gain on Sunday. We should be proud of our mother tongue. There is no compromise on that. That doesn't mean we should get somebody's mother tongue. No. तर भाषेच्या मुद्द्यावर राज्यपालांनी वक्तव्य केल्यानंतर आता मनसेची भूमिका समोर आली आहे। राज्यपालांनीही मराठीत बोललं पाहिजे असं बाळा नांदगावकर म्हणालेत। तर राज्यपालांनी वादात सापडलेल्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। बिलकुल मला असं वाटतं की त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे। तेही मराठी बोलतच असतील, काही विषय येत नाही। ते जर मराठी इकडे येऊन बोलत असतील, मला माहिती नाही ते एक्झॅक्टली मराठी बोलतात की नाही, पण जर बोलत असतील तर इतर भाषिकांनी या राज्यात आलेले आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, त्यांनी मराठी का शिकू नये? ज्या वेळेला महाराष्ट्र राज्यामध्ये UPSCचे विद्यार्थी, UPSCचे विद्यार्थी ज्यावेळेला येतात, कुठल्याही कॅडरमधून ते ज्यावेळेला येतात, IPS होऊन UPSCला IAS होऊन, त्याला ते मराठी भाषा शिकतातच ना। तर इतर लोकांनी सुद्धा ती शिकली पाहिजे। राज्यपालांच्या समोर खूप मोठ्या त्या गोष्टी आहेत। एका मंत्र्यांचे डान्स बार आहेत, दुसरे मंत्री बुक्काबाजी करत आहेत, तिसरे मंत्री चड्डी बनियन गँग म्हणून सगळीकडे आपण पाहते कसे बनियन घालून बसले आहेत। तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर राज्यपालांनी लक्ष घालून त्यांचा राजीनामा घ्यावा। त्यांच्याबद्दल आदर आम्हाला खूप आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो वाद नाहीये त्याच्यावर राजकीय वक्तव्य करणं गरजेचं नाही। दरम्यान भाषेवरून वाद नको अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्केंनी दिली आहे, बघूयात। भाषेवरून वाद होऊ नये हे माझंही मत आहे, परंतु महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची मातृभाषा आहे, ती प्रत्येकाला यायला पाहिजे। येत नसेल तर त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे।